जगण्याचे देवा लाभ दुर्गुणाचा वळ पाहावे ना. छान वाटते आजची पहाट. जगण्याचे देवा. तर दीप्ती, आवरलं की नाही तुझं? किती वेळ अजून करणार आहेस? आवर पटकन, उशीर होतोय. हो ताई, आवरतीच आहे ना, एवढ्या का गडबड करताय? अगं गडबड काय करतेस म्हणून काय विचारतेस? आज मराठी माणसाचा, मराठी संस्कृतीचं नववर्ष आहे, मग गडबड तर होणारच ना. आवर पटकन, मी तोपर्यंत बाहेरचं बघते. ताई, सण आला की घरातलं वातावरण कसं प्रसन्न होतं ना, सगळीकडे आनंदी आनंदच होतो. गप्पा नंतर मारत बसू, आधी आपण बाहेर गुढी उभा करू आणि त्यानंतर पुरणपोळी घ्यायची करायला. हे घे. अगं साडी, अहो ते मी काढून ठेवली, नवीनच आहे. बरं तुम्ही हे घेऊन पुढे चला, मी साडी घेऊन. ठीक आहे, लवकर या. तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना. विठ्ठलाची आस वाढावी. या ताई, काठी पण आणली आणि साडी पण. अहो ताई, आपण दोघींना शुभेच्छाच द्यायचं विसरलो. वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. अगं तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बरं, आपण बोलत काय बसलोय, आवरूया दीप्ती. आणि मी काय म्हणते, आज जरा मी ताईंकडे जाऊन येते, म्हणजे पुरणपोळी करते आणि त्यांना घेऊन जाते. ताई, आपण वर्ष झालं त्यांच्याशी नाही बोलत, मग आता कशाला जाताय? अगं नवीन वर्षाची सुरुवात होते ती आपल्या माणसांपासूनच. आपल्या घरात गुढी उभा राहते, पण मनात उभं राहतं ते आपल्या माणसांबद्दलचं प्रेम आणि एकमेकांची साथ, माणसांच्या आठवणीचं सोनं. अगं या दिवशी आहेत ना, सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवायचे आणि फक्त आपली माणसं जपायची. म्हणजे कडुलिंबाच्या पानासारखं. हो, जशी आपण कडुलिंबाची पानं प्रसाद म्हणून खातो ना, आणि ती खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाजूला होतात, एकदम नाहीसे होतात आणि पचन चांगलं होतं. म्हणजे आपल्या माणसांचं कडू विषारी बोलणं बाजूला सोडून नवीन वर्षाची गुढी उभी करायची का? चला मग गुढी उभी करूया. हो, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जगण्याचे देवा